स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो मी आज प्रतापपूर बारी म्हणतात या ठिकाणी उभा आहे। पलीकडे जर बघितलं तर या बारीमध्ये अतिशय उंचच्या उंच पर्वतरांगा डोंगर तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असतील। आणि माझ्या या बाजूला जे आहे इकडे नाशिक जिल्हा आहे आणि या बाजूला आहे धुळे जिल्हा आहे। आणि या दोन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवर ह्या पर्वतरांगामध्ये मी आता उभा आहे। पलीकडे सटाणा तालुका लागतो आणि या बाजूला आलो तर आपण साक्री तालुका लागतो। खाली प्रतापपूर गाव आहे, इकडे गेलं तर तुम्हाला शिरपूरवडे गाव लागतं। आणि अतिशय सुंदर नैसर्गिक वातावरण आहे या बारीमध्ये आणि अतिशय चांगली झाडं, त्याच्यानंतर पक्षी प्राण्यांचा आवाज येतोय, पक्ष्यांचा आवाज येतोय आणि नैसर्गिक निसर्गरम्य वातावरण आहे। फार छान असं वातावरण आहे। या वातावरणामध्ये मी या ठिकाणी आलो। मला वाटलं या घाटातला एखादा व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांसाठी जरूर दाखवा। ह्या घाटामधून एक मोटरसायकल तुम्हाला जाताना दिसत असेल। अतिशय चांगली स्माइल त्यांनी दिली मला बघून, त्यांचा पण व्हिडिओ त्याच्यामध्ये आला असेल। आणि या बारीमध्ये ना खाली जंगली प्राणी सुद्धा असण्याची शक्यता आहे। तर याच्यामध्ये बिबट्यांचा वावर आहे असं मी ऐकलेलं आहे। पलीकडे जर समोर तुम्ही बघत असाल तर धबधब्याचं चित्र तुम्हाला दिसतंय, पण तिथं पाणी नाही आहे आता। पावसाळ्यामध्ये जर आपण या ठिकाणी आलात तर इथं धबधब्याचं असं चांगलं असं धबधबे तुम्हाला पाहायला मिळू शकतात। तर जर तुम्ही कधी या परिसरामध्ये आलाच तर नक्की या ठिकाणी या आणि पावसाळ्यामध्ये आला तर तुम्हाला या ठिकाणी धबधबे पाहायला मिळतील। आणि या अवश्य या बारीमध्ये या आणि या नैसर्गिक अशा वातावरणाचा जरूर आस्वाद घ्या। धन्यवाद। अरे अरे थांबा थांबा थांबा, पोरांनो याला बसू दे रे।